वेळ वेळ बघून प्रत्येक मुलगा माघार घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे विचार असा मुलांचा असतो की इंजुरी आल्यावरती काय करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंजुरी आल्यावरती पोरं रेस्ट घेतात, म्हणजे एकदम प्रॉपर रेस्ट टाकतात. प्रॉपर रेस्ट टाका, पण फक्त रनिंगमध्ये. पण तुम्ही असं करू नका की बाबा इंजुरी आहे म्हणून वर्कआउट पूर्ण बंद करायचा. तर ज्या टायमाला तुम्ही वर्कआउट पूर्ण बंद करणार आहे त्याच्यापासून तुम्हाला असा विषय होणार आहे की परत तुम्हाला नव्याने सुरुवात करायला लागणार. त्यामुळे वर्कआउट बंद करू नका. तुम्ही वर्कआउट असं नसतं की फक्त पळण्यात नव्हतो, तर तुम्ही ग्राउंडच्या बाहेर म्हणजे वर्कआउट तुम्ही बसून पण करू शकता. त्यामुळं तुमच्यासाठी एक बेस्ट सोर्स आहे तो म्हणजे कोर, बरोबर ना. किंवा जे आपल्या नॉर्मली गोष्टी टिप्स जोर ह्या गोष्टी तुम्ही अपडेटमध्ये ठेवा. का माहिती का, कोरने काय होतं बॉडीमध्ये स्ट्रेंथ वाढते. त्यामुळे तुमचं असं वाटलं नाही पाहिजे की ज्या दिवशी तुमचं इंजुरी बरी होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट पळायला लागले की तुम्ही म्हणता ना खूप दिवस वर्कआउट बंद होता माझा. तर ते गोष्ट न होण्यासाठी तुम्ही बसून वर्कआउट स्टार्ट ठेवा. म्हणजे काय ना काहीतरी करत राहा. म्हणजे काय होणार आहे की तुम्ही अपडेटमध्ये राहिला ना तुमच्या मसलमध्ये सवय राहणार आहे अपडेट राहण्याची. त्यामुळे तुम्ही वर्कआउट पूर्ण बंद करू नका. बंद जर केलं ना तर तुम्ही पहिल्यांदा निगेटिव्हमध्ये असता. जरी तुम्हाला 1600 100 गोळा टाकायला लावला किंवा हे करायला लावलं तर तुम्ही म्हणता आता सध्या वर्कआउटमध्ये नाही आहे. त्यावेळेस असं झालं पाहिजे की फक्त स्टॅमिना नाही, फक्त एवढीच गोष्ट राहिली पाहिजे. त्याच्यामुळं वर्कआउट सोडू नका, अपडेटमध्ये राहा. त्याच वेळेस तुमचा रिझल्ट फिक्स आहे. ओके, धन्यवाद.